अमृता, हिटलर कोण होता? हिटलर हिटलर हे असे व्यक्तिमत्व आहे की जे दिसायला फार भारदस्त होता किंवा त्याचा आवाज फार स्ट्रॉंग होता असं काही नाही. एकदम कॉमन माणूस होता. त्याचं नाव होतं अडॉल्फ हिटलर. आणि तो सुद्धा आपल्यासारख्या एका जर्मन कंट्रीमध्ये एका अशा स्मॉल फॅमिलीमध्ये जन्माला आला होता. आणि वयाच्या 19व्या वर्षी तो जर्मनच्या एका आर्मीमध्ये जो होता तो भरती झाला. फर्स्ट वर्ल्ड वॉर सुद्धा त्याने पाहिलाय. फर्स्ट वर्ल्ड वॉर पाहताना त्यावेळेस तो काहीतरी मेसेंजर म्हणून काम करत होता फर्स्ट वर्ल्ड वॉरच्या टायमिंगमध्ये. पण फर्स्ट वर्ल्ड वॉर झाला आणि 1918ला तो संपला. त्यानंतर जर्मनीची वर्सलिसची ट्रीटी झाली. त्यामुळं बाकी ज्या अलायन्स कंट्री होत्या त्यांनी जर्मनीवर खूप खूप सारे रेस्ट्रिक्शन्स लादले. जर्मनी हरली होती ऑलरेडी त्यावेळेस. ज्यावेळेस अडॉल्फ हिटलरला हे लक्षात आलं फर्स्ट वर्ल्ड वॉर नंतरनं की बाबा जर्मनीने वर्सलिसची ट्रीटी केली आहे आणि जर्मनीचा जो मेन लँड होता किंवा त्यांचे जे थोडे रिसोर्सेस होते, आयर्न, कोल वगैरे असे जे काही रिसोर्सेस असतील त्यांचे तिथे किंवा जिथून त्यांना काही पैसे रेव्हेन्यू येतात त्या जागांवर तर बऱ्यापैकी अलायन्स कंट्रीजने त्याच्यात जागा बळकावल्या. त्यानंतर ती ट्रीटीचा त्यांना जर्मनीकडून मोबदला किंवा त्याची भरपाई म्हणून जर्मनीवर खूप सारं कर्ज त्यांनी लादलं. त्यानंतर जर्मनी स्वतःची आर्मी आता ठेवू शकत नव्हती. म्हणजे एक प्रकारे जर्मनीला त्यांनी लुळच करून टाकलं. आणि हा नंतर जर्मनीमध्ये सुरुवात झाली ती खूप मोठ्या प्रमाणावर आपण म्हणू शकतो की फूड स्केअरसिटीची. म्हणजे लोकांना खायला अन्नही मिळेना. त्यांच्या डॉलरच्या म्हणजे त्यांचा जो काही जसं आपला रुपीज आहे त्या पद्धतीने त्यांचे तिथला जो मार्क होता त्याच्या व्हॅल्यू इतक्या जास्त डाऊनफॉल झाला त्याचा की एक ब्रेडचा पुडा आणायला आपल्याला जवळपास एक गाडीभर पैसे न्यावे लागत होते. खूप वाईट सिच्युएशन जर्मन लोकांवर आली होती. त्या पिरियडमध्ये 1999ला आय थिंक या हिटलरने कुठली तरी पॉलिटिकल पार्टी जॉईन केली. त्याचा तो एक साधा सदस्य होता. दिसायला एवढा काही स्ट्रॉंग नव्हता. बट त्याचे जे विचार आणि त्याचं आपण जे म्हणतो ना की निश्चय करण्याची वृत्ती एवढी स्ट्रॉंग होती. त्याने येत्या काही वर्षांमध्येच त्याने जवळपास त्या पार्टीचा तो लीड फेस म्हणून तो समोर आला. 1930 पर्यंत तो त्या पार्टीचा मेंबर होता. पण 1930च्या पुढे जो तो उदयाला आला तर त्याला आजपर्यंत लोक ओळखतात. ते बिचारा मरून गेला, सुसाईड केलं त्यांनी, पण आजपर्यंत लोक हिटलरला विसरलेले नाहीये. एवढंच काय तर ज्याला माहित नाहीये हिटलर कोण आहे तो सुद्धा एखादा व्यक्ती तानाशाही करत असेल तर त्याला म्हणतो तू काय हिटलर आहे का. म्हणजे इतका लोकांच्या डोक्यामध्ये तो भिनलाय. हा, त्यांनी केलेलं कृत्य वाईट होतं, त्याला मी सपोर्ट करत नाहीच आहे. पण त्याच्यातली ती लिडरशिप ॲबिलिटी होती. त्यानंतर त्याच्यातलं जे धैर्य होतं किंवा त्याच्याकडे जी पॉवर किंवा लोकांना मॅनेज करायची पॉवर होती त्याला हॅट्स ऑफ. म्हणजे एक छोटासा कार्यकर्ता अगदी थोड्याशा वेळामध्ये तो जर्मनीचा पुढे जाऊन डिक्टेटर होतोय. आणि ज्याला तुम्ही बघता तर तुमचा विश्वासही बसणार नाही जर तुम्ही कधी हिटलरचा फोटो बघितला तर. आता हा जो हिटलर होता याने अगोदर काय केलं की तो जर्मनी ऑलरेडी काय चालतं फर्स्ट वर्ल्ड वॉर नंतर जर्मनीची सिच्युएशन अजूनच बॅड होत चालली होती. त्यामुळे तिथली जी डेमोक्रेसी होती किंवा त्यानंतर आलेली रिपब्लिक पार्टी होती किंवा त्यानंतर तिथे जे काही गव्हर्नमेंटचे प्रयोग झाले तर लोकांचा आता तसं पाहिलं तर पार्टी सिस्टीम किंवा गव्हर्नमेंट किंवा डेमोक्रेसीवरचा विश्वासच उठला होता. त्याच्यामुळे त्याच पिरियडमध्ये हिटलरने लोकांना तुम्हाला मी तुमच्या घेतलेल्या बळकावलेल्या जागा मी जर्मनीला परत करेल, मी जर्मनीमध्ये रिसोर्सेस उभे करेल, हे सगळं जर्मनीच्या लोकांना त्याने पटवून सांगितलं आणि ते त्याने केलंही. त्याने जर्मनीला खूप चांगलं बिल्ड केलं वगैरे. सुरुवातीच्या काळामध्ये ओके होतं. बट जेव्हा आपण डिक्टेटरशिप म्हणतो ना, डिक्टेटरशिप हुकुमशाही, तानाशाही, की त्यानंतर तो व्यक्ती कितीही चांगला असला तरी सुद्धा हळूहळू तो आपल्या मतानुसार लोकांना बदलायला सुरुवात करतो. एकदा पदावर आल्यानंतर हिटलरने त्याचे जे अपोजिशन होते त्या सगळ्यांना पकडायला मारायला सुरुवात केली. इथेच तो थांबला नाही. बाकीच्या पॉलिटिकल पार्टी त्याने बॅन केल्या. त्यानंतरही तो थांबला नाही. त्याने रेसिझम चालू केलं. आता हे रेसिझम काय आहे? जसं की गोरे काळे यांच्यातला भेद आहे अमेरिकेचा. आपल्या इकडे या अगोदरच्या काळामध्ये होऊन गेलेलं दलित आणि उच्चवर्णीय त्याच पद्धतीचा. आर्यन्स आणि जीविश लोक त्याचं म्हणणं होतं की आमची कास्ट जी आहे किंवा आम्ही जे आर्यन्स आहोत आम्ही उच्चवर्णीय आहोत, आमचं ब्लड हे प्युअर राहिलं पाहिजे. म्हणजे जीविश लोक आहेत त्यांना मी इथे राहू देणार नाही. मग त्याने जीविश फॅमिलीजना लोकांना पकडून
अक्षरशः त्यांनी मोठ्या लोकांना तो कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये डांबायचा, तिथे त्यांच्यावर प्रयोग व्हायचे, त्यांना इलेक्ट्रिक करंट दिले जायचे, त्यानंतर त्यांचा छळ केला जायचा, त्यांना मारलं जायचं गोळ्या घालून. आणि जी लहान मुलं होती जीविश, त्यांनाही तो पकडून न्यायचा. त्यांच्यासाठी गॅस चेंबर्स तयार केले होते. त्या गॅस चेंबर्समध्ये हजारो मुले एका टायमिंगला कोंडली जायची, पॉयझनस गॅस सोडला जायचा, ती मुलं मारली जायची. म्हणजे ती जी जागा होती त्याने ते थोडीशी वेगळी, शहरांपासून वेगळ्या जागेवर त्याने काय केलं तर अलिप्त जागेवर हे सगळे कॅम्प चालू केले होते. सुरुवातीला कोणाच्या लक्षात नाही आलं, पण जसं जसं लोकांच्या आणि मीडियाच्या आणि बाकी सगळ्या अदर कंट्रीजच्या लक्षात यायला लागलं तोपर्यंत फार उशीर झाला होता. आणि सेकंड वर्ल्ड वॉरला सुद्धा त्यानेच, सेकंड वर्ल्ड वॉरचा जनक म्हणू शकतो आपण त्याने सेकंड वर्ल्ड वॉर जो झाला तो या हिटलरमुळेच झाला. त्याचं जे लँड ॲक्वायरेशन पॉलिसीज होत्या की जर्मनीला वाढवायचंय, लँड ॲक्वायर करायचंय, त्यातल्या त्या जीविश लोकांना तो जगू देणारच नव्हता. एवढंच काय तर त्याने शाळेमध्ये सुद्धा लहान लहान अगदी 2-3 वर्षाच्या नर्सरीपासूनच्या मुलांना शाळेतलं एज्युकेशनच त्याने सुरुवात केलं रेसिझम बद्दल द्यायचं, की आपला धर्म उच्चवर्णीय आहे, जीविश लोकांना आपल्यामध्ये मिक्स होऊ द्यायचं नाही, ते आपल्या बरोबर राहण्यासाठी योग्य नाही. या छोट्या त्यांच्या आर्यन कास्टच्या सुद्धा लोकांना किंवा त्या रेसिसच्या लोकांना सुद्धा त्या मुलांना त्यांनी लहानपणापासूनच आर्म्स, ॲम्युनेशन या सगळ्या गोष्टी शिकवायला सुरुवात केली. म्हणजे त्याचा जो व्ह्यू होता ना तो फार फोकस्ड होता. त्याला फक्त लँड ॲक्वायर करायचं होतं, जर्मनीचा विस्तार करायचा होता आणि त्याचा जो आर्यन क्राऊड आहे तो उच्चवर्णीय आहे, तो प्युअर ब्लडेड आहे, त्याच्यामध्ये दुसरा कोणाला मिक्स होऊ द्यायचं नव्हतं. आणि फक्त आम्हीच जे आहेत ते आम्ही उच्च राहिलो पाहिजे, ह्या व्ह्यूने त्याने हे सगळं केलं. आता वाईटाचा शेवट हा वाईट होणारच होता. तो जे करत होता ते माणुसकी, ह्युमॅनिटीच्या खूप अगेन्स्ट होतं. त्यामुळे सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये जर्मनी हरली आणि त्याला त्याच्याजवळ अलायन्स कंट्रीजने येऊन त्याला पकडण्या अगोदरच ते बंकरमध्ये वगैरे लपलेले असताना त्याने त्याच्या काही साथीदारांनी सुसाईड वगैरे केले. आणि त्याचा जो शेवट होता आपण म्हणूया की एक्सपेक्टेडच होता हा. त्याने जितक्या लोकांना त्रास दिला त्यानुसार हा त्याचा शेवट होणारच होता. पण आजही तो लोकांच्या लक्षात आहे. बरीच लोक अशी आहेत की जी चांगलं कृत्य करून लक्षात राहिले, पण हा एकमेव व्यक्ती मला वाटतो असा आहे की जो वाईट कृत्य करून सुद्धा आजपर्यंत राजरामर झालेला आहे. व्यक्ती म्हणून तो कसा होता आपल्याला सांगता येणार नाही, बट एक तानाशहा म्हणून जर त्याचा विचार केला तर तो अगदी क्रूर होता. त्याला लहान मुलं वगैरे कोणाचीच दया येत नव्हती. त्याला फक्त आणि फक्त त्याचं ध्येय दिसत होतं. आणि ॲज अ लीडर हॅट्स ऑफ टू हिम, कारण लिडरशिप ॲबिलिटी मी त्याच्या इतकी कोणामध्येच पाहिलेली नाहीये. तो जे म्हणला ते त्याने करून दाखवलं. असा होता हिटलर. चला वाचू द्यात आता मला माझी डायरी, त्यानंतर सांगते आणि फ्रँक काय म्हणते ते.